नेरळ पोलीस ठाणे हद्दीत काही ठिकाणी बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अखेर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत। या पावसामुळे परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। नेरळ शहरात व परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, महत्त्वाचे चौक आणि प्रमुख रस्ते या ठिकाणी गुन्हेगारी कृत्य वाढू नये, यामध्ये खिसे कापून चोरी, गोवंशीय जनावरे तस्करी, वाहतूक नियमांचे उल्लंघन यांचा समावेश होता। पोलिसांकडे गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज फार महत्त्वाचे असते। मात्र मुसळधार पावसामुळे महत्त्वाच्या ठिकाणी लावलेले कॅमेरे बंद अवस्थेत असल्यामुळे पोलीस तपासात अडथळा येऊ नये, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या पुढाकाराने नेक्सस नेटवर्क, निलेश म्हसे व वैभव पटवर्धन यांच्या विनामूल्य सहकार्याने हे कॅमेरे दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात आले आहेत। नेरळ, शेलू, कळंब, डिक्सळ, बोपेले व अन्य ठिकाणी कॅमेरे कार्यरत असून त्याचे नियंत्रण थेट पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षातून केले जात आहे। शिवाजी ढवळे म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही एक प्रभावी माध्यम आहे। आता हे कॅमेरे कार्यरत झाल्यामुळे गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे अधिकच सोपे होईल आणि गुन्हेगारीला आळा बसेल। नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून या निर्णयामुळे त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण झालाय की पोलीस प्रशासन त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक आहे। नेरळमध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे आपण बसवत आहात, काय सांगाल त्या संदर्भात? आतापर्यंत किती कॅमेरे चालू आहेत? हे डायरेक्ट पोलीस स्टेशनला दिसतं, त्यांचा जो काही फुटेज आहे तो डायरेक्ट पोलीस स्टेशनला दिसतो। आणि नेरळच्या जे मेन चौक आहेत, जेवढे आपले म्हणजे ज्या प्रत्येक चौकमध्ये 3-4 रस्ते कनेक्टेड आहेत, त्या रस्त्यांवरती आपण लावलेले ऑलमोस्ट 90% चौक आपण नेरळमधले कव्हर केलेले आहेत। तर अजूनही काम चालू आहे, अजून कॅमेरे लावायचे आहेत। एकूण किती कॅमेरे बसवणार आहेत? म्हणजे जेवढे चौक आपल्याला ऑलमोस्ट कव्हर करता येईल तेवढे लावायचे आहेत। तर आता सध्यापर्यंत आपण एक 20 ते 22 कॅमेरे लावलेले आहेत प्रत्येक चौकमध्ये। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।